बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा केंद्र सरकारनं निर्णय घेतला होता। त्यानुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली होती। राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला होता, पण विविध राजकीय पक्षांसह शिक्षक संघटनांनी सुद्धा या निर्णयाला तीव्र विरोध केल्यानंतर आता राज्य सरकारनं हा निर्णय मागे घेतलाय। पहिली ते तिसरी पर्यंत हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही, तसंच तिसरी भाषा म्हणून हिंदी किंवा इतर कोणतीही भारतीय भाषा शिकण्याची परवानगी देण्यात आली आहे। नव्या शैक्षणिक धोरणानुसार देशभर इयत्ता पहिलीपासून त्रिभाषिक सूत्र स्वीकारण्यात आलंय। त्यानुसार राज्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकावी लागेल असं जाहीर झालं। पण पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्षांसह शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला। तसंच राज्याच्या शैक्षणिक सल्लागार समितीनंही हिंदी भाषा पहिलीपासून शिकवू नये असा अभिप्राय राज्य सरकारला दिला होता। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतलाय। आता मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी ही तिसरी भाषा असेल। त्याचवेळी एखाद्या विद्यार्थ्याला तिसरी भाषा म्हणून हिंदीऐवजी इतर कोणतीही भारतीय भाषा शिकता येईल, मात्र त्यासाठी किमान 20 विद्यार्थ्यांची संख्या आवश्यक आहे। तसंच 6वी ते 10वी पर्यंतचं भाषा धोरण यापुढे राज्य अभ्यासक्रमानुसारच असेल। एकूणच महाराष्ट्रातील हिंदी सक्तीचा विषय आता संपला आहे।